सुधार समितीच्या आजच्या बैठकीमध्ये जे आपले रक्तपेढ्या जे आहेत ते खाजगीकरण करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव होते ते आज नॉट टेकन केले गेलेले आहेत आणि ते खरं तर अत्यंत चांगलं झालं असं मी म्हणेन। त्याचं कारण असं आहे की मुंबईकरांनी वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे काही रक्तदान केलेलं आहे ते रक्तदान खाजगी कोणत्याही संस्थेना किंवा कंपनीना देऊन त्याची विक्री होऊ नये अशा प्रकारचं मत माझं व्यक्तिशः देखील आहे। आणि आता आपण जसं म्हणताय की मातोश्रीवरून देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन गेला आणि त्याच्यानंतर काही सूचना आल्या असतील याची मला काही कल्पना, पण तसं जर झालं असेल तर तेही मुंबईकरांच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराच्या हिताचं आहे। त्यामुळे त्याचंही मी मनपूर्वक एक शिवसैनिक म्हणून स्वागत करतो आणि शिवसेना आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची देखील हीच भूमिका आहे। आमच्या नगरसेवकांनी देखील सुधार समितीमध्ये हीच भूमिका मांडली की हा प्रस्ताव आपण स्वीकारता कामा नये। आपण जर पाहिलं तर नाले सफाईसाठी आता 4 दिवस शिल्लक राहिलेले आहे। आज देखील तो प्रस्ताव आलेला आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळी आकडेवारी सांगते, कोण 130 सांगते, सत्ताधारी पक्ष जो 60 ते 65 सांगतोय, तर त्यांचेच मित्रपक्ष जे आहेत ते 80-85 सांगतायत। पण ही आकडेवारीची चालढकल करत मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होतोय का? नाही, मी आज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक प्रोटोकॉल ऑफिसर आम्हाला बातमी पाठवत असतात, त्याच्यामध्ये मुंबई शहराची जी काही नालेसफाई झाल्याचे जे काही आकडा दिले तो 103% दिला आहे। आता 100%च्या वरती कसं जाऊ शकतो हा प्रश्न मलाही पडला। त्यामुळे मी स्वतः याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, कारण आम्ही महापौर आणि मी आणि आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, मुंबई महानगरपालिका भाजपाचे अध्यक्ष आहेत अमित साटमजी, मंत्री लोढाजी आहेत, अनेक मंडळींनी अनेक नगरसेवकांनी ह्या नालेसफाईची पाहणी केली, त्यांना प्रत्यक्ष त्या नालेसफाईची झालेलं काम माहिती पडतं। परंतु प्रशासनाने याच्यामध्ये कोणत्या पद्धतीमध्ये ही मोजणी केली आहे आणि आकडेवारी दिली याची चौकशी करावी लागेल आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत सन्माननीय अश्विनीताई भिडे यांना मी भेटणार आहे आणि त्यांना पत्रही देणार आहे आणि एक स्वतंत्र बैठक या विषयावरती नालेसफाईच्या आढावा घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ती ही बैठक लावून ॲक्च्युअल किती मेजर नाले आहेत, मायनर नाले आहेत, मिठी नदी आहे, मुंबई शहर उपनगर दोन्ही यांची या नाल्यातील किती नालेसफाई झाली याचं खरं चित्र आपण माध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार। अमित साटम स्वतः बोलले की मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही उपाययोजना करतोय, मात्र मी काही खरं सांगू शकत नाही पुढे काय होईल भविष्यात। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या वक्तव्यावरून असं वाटतंय का पालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी जे पालिकेतले आहेत त्यांना कुठेतरी अपयश येताना दिसतंय, त्यामुळेच हे कुठेतरी वक्तव्य केलं जातंय? नाही, आता त्यांचं बोलण्याचा उद्देश असा असू शकतो की भरपूर पाऊस पडला तर त्याचे परिणाम काय होतात ते आपण 26 जुलैला पाहिलेले 2006 साली। तसं काही झालं तर ते आपण काही निसर्गाच्या पुढे आपण काही जाऊ शकत नाही, परंतु तरी देखील मुंबई महानगरपालिकेने कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे। आपण जवळजवळ 547 पंप आपण तिथे तयार ठेवलेले आहेत अगोदर पाऊस येण्याच्या पूर्वीच। अनेक ठिकाणी जिथे जिथे फ्लडिंग स्पॉट्स आहेत तिथे तिथे आपले अधिकारी आणि आमचे नगरसेवक पाहणी करतोय आम्ही, आणि पाऊस जास्त पडला तर त्याचं पाणी आपल्याला समुद्रात टाकण्यासाठी देखील आपल्याला मुंबई महानगरपालिकेची तयारी आहे आणि नालेसफाई देखील उत्तमरित्या सुरू आहे। हे मी स्वतः पाहिलेलं आहे। तरी देखील मुंबईकरांचं सही त्याची संपूर्ण माहिती मिळावी आणि याची सत्यता कळावी याच्यासाठी आयुक्त भिडे मॅडम यांना मी विनंती करेन की आपण स्वतः आणि आपल्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन याची खरीखुरी माहिती आपण द्यावी। सर, बकरी ईद आहे तर मुंबईकरांना नेमकं काय आवाहन करा? बकरी ईद निमित्त या मुंबई शहरातील आमचे जे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांना मी विनंती करेन की आपल्याला मुंबई महानगरपालिकेने ज्या ज्या ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत कुर्बानी करण्यासाठी, बकरे कापण्यासाठी, त्याच ठिकाणी आपण ही कुर्बानी द्यावी, कारण हा आपला एक सण आहे आणि आपण तो साजरा करता त्यामध्ये इतर कुठच्याही धर्माच्या लोकांच्या भावना आपण या ठिकाणी भडकणार नाहीत याची पूर्णपणाने काळजी घ्यावी। कारण मला कळलं की गोरेगावमध्ये आणि घाटकोपरमध्ये एका हाऊसिंग सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये बकरे कापण्यासाठी
प्रयत्न केला गेला होता आणि मग मुंबई महानगरपालिकेकडे स्थानिक नगरसेविका प्रीती साटम आहेत आणि घाटकोपरचे आमचे तिथले नेते आहेत, त्यांनी तक्रार केल्याच्यानंतर ते बकरे जप्त केले गेले. असा प्रकार आपण स्वतःहून आपल्या सणासुदीच्या दिवशी आपण करू नये, अशा प्रकारची मी मुस्लिम बांधवांना मनापासून विनंती करतो आणि त्यांनी ते ऐकावी. कारण आपल्या ह्या चांगल्या सणामध्ये कुठेही तेढ निर्माण होता कामा नये दोन समाजामध्ये, याची आपण काळजी घ्यावी.